जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा
भरवा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापण कुमा देवर विठ्ठल भरवा विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला हरी भजने धवळिले जग हरी भजने धवळिले जग सुखविला लाग कैकाळाचा कोणाही न लगे साधनांचा पांग कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरी भजने धवळिले जग हरी भजने धवळिले जग सुखविला लाग कैकाळाचा कामणे सुख समाधी हरी कथा कामणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गायित तो कामणे सुख समाधी हरी कथा कामणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गायित तो हरी भजने धवळिले जग हरी भजने धवळिले जग सुखविला लाग
धवल
धवरिले जग हरि भजनी धवरिले जग हरि आज आदरणीय एक्कल महाराज यांच्या आजोबांचं पुण्यस्मरण मण्याप्पा एक्कल यांची 52वी पुण्यतिथी या निमित्तानं जमलेले सर्व वारकरी भाविक मृदंगमणी विशेष करून आजच्या कीर्तनासाठी हजर असलेले सर्व कीर्तनकार सगळ्यांचीच नावं घेत नाहीत, पण त्यात संगीत सूर्य म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळखलं जाते ते आदरणीय परीट गुरुजी. म्हणजे खऱ्या अर्थानं बासरीचा स्वर मगाशी ऐकलाय, आता पिपाणी काय ऐकायची असा एक भाग आहे. तरी असो, सर्वजणच थोडीशी गैरसोय आपली झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय महाराजांच्या वतीनं. आणि आज जागा अपुरी आहे त्याच्यामुळे थोडंसं उभारल्यानंतर अवघडणार आहे, अनेकांना टाळ मिळत नाहीत. असो, तरी सर्वजण प्रेमानं जमला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतोय. खऱ्या अर्थानं गतवर्षी याच ठिकाणी आदरणीय पाटील गुरुजी यांची सेवा झालेली होती. जवळजवळ 32 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे.
त्याच्यापूर्वी सद्गुरू बापू महाराज तळाशीकर यांनी ही पुण्यतिथी चालू केलेली आहे. आणि एक प्रसंग फक्त आपल्याला सांगतो की पिढीजात हा कार्यक्रम जो आहे तो आता 3री पिढी सांभाळते. 4थ्या पिढीमध्ये ती चालणार आहे. कारण सत्यसंकल्पाचा दाता नारायण असतो. तुम्ही आम्ही फक्त निमित्त म्हणून येतो आणि पुन्हा आपण तिथून बाजूला जातो. आणि खऱ्या अर्थानं निमित्त म्हणून जो येतो ते कर्तृत्व अभिमान विरहित कर्म हे खऱ्या अर्थानं देवाला ईश्वराला अर्पण होत असतं. त्या पद्धतीनं तुमचं आमचं येणं जाणं असतं. कारण वंश परंपरागत जरी असलं तरी म्हणजे मण्णाप्पा एकलांचे चिरंजीव की विठू एकल त्यांच्यामार्फत ही पुण्यतिथी चालू झाली. त्यामधला एक प्रसंग छोटासा आहे, तो फक्त आपल्याला सांगतो की पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांना कधी सांगितलं जायचं नाही की अमुक दिवशी पुण्यतिथी आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार जे होते त्यांची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांना रात्री झोपताना उठताना आणि झोपेमध्ये सुद्धा असायची. तसं तळासकर महाराजांचं होतं, आमचं तसं नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही चुकून म्हणशीला त्यांचा मुलगा आहे म्हणून तसं काहीतरी असेल, असं काही नसतं ते लक्षात घ्या. परंतु त्यांचं असं होतं की ती तिथी आली ना तर त्या दिवशी कुणालाही सांगायचं नाही, निरोप द्यायचा नाही. अर्जुनवाड्यामध्ये जायचं, अर्जुनवाड्यातली मंडळी घ्यायची, चंद्रातली मंडळी घ्यायची, तळाशीतली मंडळी घ्यायची, यायचं आणि इथं सेवा करायची, पिठलं भात खायचं आणि जायचं. आज आम्ही गाडी घेऊन येतो आहे, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या सेवेला कुठंतरी अजूनसुद्धा बाधिकारता आहे. विज्ञानानं केलेली प्रगती आम्ही स्वीकारतो आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अहंभाव आम्ही ठेवून करतो आहे, ध्यानात घ्या. पण पूर्वीचा काळ असा काही नव्हता. पण नीटानं चालवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आज आदरणीय एकल महाराज यांनी सुद्धा पुढं चालू ठेवलेलं आहे. त्यांना सर्वांनी आपण कायम पद्धतीनं आपण साथ दिली पाहिजे. असो, अभंग नैमित्तिक कारणासाठी आहे. कारण नैमित्तिक कारणं असं सांगितलेलं आहे, सोम सूर्यादी ग्रहणे येऊणी करती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. गृहस्थाश्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करावं हे गृहस्थाश्रमाचा एक नियम आपल्याला सांगितलेला आहे की आपल्या पाठीमागच्या अनेक पिढ्यांच्यामध्ये कोण कोण होऊन गेलं याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर त्याच्यासाठी आमच्याकडं भाद्रपद महिन्यातली एक अमावस्या असते, लक्षात घ्या. सर्व पित्री अमावस्या. म्हणजे याच्या पाठीमागचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा होते का नव्हते? होते ना. हां, म्हणजे आपण आता आहे याचा अर्थ होते, एवढं तरी गृहीत धरायचं. सोपं समजून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल. आता मी आहे म्हणजे माझ्या पाठीमागं 10 पिढ्या 15 पिढ्या होत्या. त्यांचं मला माहिती नाही, तिथी माहिती नाही, वार माहिती नाही. पण त्या दिवशी आपल्याला सोम सूर्यादी ग्रहणी येवणी करती पार्वणी का माता पितर म्हणे अंकित जे दिवस, तो माहीत नाही, तिथी माहिती नाही. म्हणून आम्ही अमावस्याला काय करतो, सर्व पित्री अमावस्याला त्यांच्या नावानं आपण दहीभात ठेवतो. आजची तिथी तशी नाही. आजची तिथी 3ऱ्या पिढीला माहिती आहे आणि तिथी लक्षात राहणं 3ऱ्या पिढीपर्यंत. याच्यातलं पहिलं काम कोणतं असेल तर ज्यांची पुण्यतिथी करतो त्यांची निष्काम सेवा सहजासहजी राहत नाही, लक्षात घ्या. त्यांची निष्काम सेवा असते. विशेष करून चांद्याची दिंडी होती आणि चांद्याच्या दिंडीतून पुन्हा तळाशीमध्ये दिंडी सुरुवात झाली आणि तळाशीची दिंडी चालू झाल्यानंतर त्यावेळेला विणेकरी, टाळकरी, मृदंग किंवा झेंडेकरी या सगळ्यांची व्यवस्था करावी लागत होती. आणि त्याच्यामध्ये मग अशी शिलेदार निवडली गेली की जे महाराजांच्या पाठीमागनं परंपरेनं चालतील. ध्यानात घ्या, हे साधू पुरुष सत्पुरुष कुणाला म्हणायचं असतं. ही पारख ज्यावेळेला झाली त्यावेळेला मण्णाप्पा एकल यांच्याकडं त्यांनी ध्वज दिला, झेंडा दिला. लक्षात घ्या. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. या पद्धतीनं दिंडीची पताका त्यांच्या ताब्यात दिली आणि खऱ्या अर्थानं दिंडी सुरुवात झाली. ते निवर्तले. त्यानंतर आपला शिलेदार गेला, त्याची पुण्यतिथी चालू केली. पुन्हा त्यांच्याच मुलाकडं काय केलं, ध्वज दिला. त्यांचं नाव विठोबा एकल, त्यांना विठू एकल असं म्हणायचे, लक्षात घ्या. त्याने पण अगदी जोपर्यंत आपलं शरीर चांगलं होतं, चालण्यास शक्य होतं, तोपर्यंत ती पताका, तो ध्वज दिंडीचा चालू ठेवला. मी आपल्याला फक्त सेवेचं महत्त्व सांगतोय, लक्षात घ्या. इथं कुठल्याही मोठेपणा बळेजाव आपल्याला सांगत नाही मी. सेवेचं महत्त्व, परंपरेनं जर पिढीजात सेवा आली तर काय होऊ शकतं, तीच पद्धत 3ऱ्या पिढीमध्ये आदरणीय नारायण एकल महाराज यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ती निष्ठेनं सुरू ठेवलेली आहे, लक्षात घ्या. एक ध्यानात घ्या
विश्वंभर बुवांच्या पासून तुकोबरायांच्यापर्यंत जर पाठीमागे पिढ्या बघितल्या तर अनेक पिढ्यांनी पंढरीच्या वारी केल्या म्हणून तुकोबरायांसारखे सत्पुरुष त्या कुळामध्ये जन्माला आले. हरिशेठ नरशीबामणीमध्ये होते, त्यांनी पंढरपूरची वारी नेटानं चालू केली म्हणून 7व्या वेळेला त्यांच्या पिढीमध्ये नामदेवरायांच्यासारखे सत्पुरुष जन्माला आले. सहजासहजी कुणाच्याही कुळामध्ये सत्पुरुष जन्माला येत नाहीत. एखादी निष्ठा, एखाद्या कर्मावर केलेला पूर्ण भाव ते त्याला फलास येतं आणि भगवंतालाही वाटतं की बाबा कलियुग चालू आहे, या कलियुगामध्ये कुणाकडे तरी बघण्याची एक उर्मी लोकांच्या जवळ असावी. याच्यासाठी जे निष्ठावान घराणं आहे त्या निष्ठावान घराण्यामध्ये असं एखादं बीज द्यावं. ध्यानात घ्या, ही आहे प्रस्तावना. याच्यामध्ये नैमित्तिक अभंगामध्ये जर बघितलं तर हा प्रासंगिक नैमित्तिक अभंग आहे. पुण्यतिथी निमित्त आपण चिंतन करायचं आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांनी कोणती कृती केली आणि आम्ही आज कोणती कृती करायची आहे, कारण आमची पुण्यतिथी व्हावी अशी आमची इच्छा असावी. श्राद्ध होऊ नये. ध्यानात घ्या, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पुण्यतिथी आणि श्राद्ध. पुण्यतिथी पुण्यवान लोकांची होत असते आणि श्राद्ध सांसारिक जीवन जगणाऱ्याची होत असते. श्राद्ध कदाचित दुसऱ्या पिढीपर्यंतच कसं तरी चालतं, तिसऱ्या पिढीला श्राद्ध चालत नाही. पण पुण्यस्मरण हे पिढ्यानपिढ्या चालतं. आपण त्यात कुठं बसणार आहे याचं चिंतन या अभंगामध्ये आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाच्या अभंगामध्ये मी काय केलं त्याला साधन म्हणतात. मला साधन कोणतं सापडलं, त्या साधनाचा मी यथायोग्य वापर कसा केला, दुसऱ्या साधनांच्या मध्ये मी कसं अडकलो नाही, आणि जे साधन मिळालं तेच मला साध्यापर्यंत कसं नेऊन पोचवतो. म्हणून या अभंगामध्ये साध्य साधन भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. साध्य साधन भाव. दुसरा भाग आहे तो म्हणजे व्यष्टी आणि समष्टी ज्ञान या अभंगामध्ये आपल्यापासून समष्टीपर्यंत जाण्यासाठी. आणि तिसरा आहे परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. तिन्ही सांगून ठेवतोय आपल्याला. वेळेत किती सुटते त्याच्यावर आपला बराच अवलंबून भाग राहणार आहे. असो, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला. धर्म केल्यानंतर पुण्य वाढतं. कधी वाढतं? संसाराच्या नावे घालून या शून्य, तेव्हा वाढतं. सरळ मराठी अर्थ जर बघितला तर आपल्या ध्यानात येईल. आमच्या कीर्तनाला परंपरा फार मोठी आहे, लक्षात घ्या. फार मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायानं कधीही कुणाजवळ झुकता कामा नाही. कारण जी परंपरा आहे ना, त्या परंपरेला फक्त वारकऱ्यांच्या मध्ये नाही तर साहित्यामध्ये सुद्धा आम्ही स्थानबद्ध आहे. फक्त आपल्याला माहिती पाहिजे. कीर्तन ही एक साहित्य कृती आहे. कीर्तन ही काय आहे? साहित्य कृती आहे. आणि अनेक विद्यापीठांनी ती मान्य केलेली आहे. ध्यानात घ्या. म्हणजे विद्यापीठाची मान्यता आहे, म्हणजे लौकिक शिक्षणामध्ये आमची मान्यता आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे कीर्तन आम्ही करतो आहे त्याच्यामध्ये आमचं गुणगान कुणाचंही गात नाही. आम्ही एक संतांचं नाहीतर देवाचं, याच्या व्यतिरिक्त आम्ही गुणगान कुणाचंही गात नाही. म्हणजे कुणासाठी कुणीतरी बोलायची गरज नाही. याचाच अर्थ असा आहे, जेणे करोणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. उणमणी अवस्था प्राप्त होण्यासाठी कीर्तन गरजेचंच आहे. एकंदरीत सर्व एकत्र येऊन सर्वांनीच कुठलाही भाव, याला द्वैत भाव असं म्हणतात, तो द्वैत भाव मनामध्ये न ठेवता अद्वैत सिद्धांताचा बोध अंतःकरणामध्ये व्हावा. याच्यासाठी मुख्य प्रयोजनात्मक कार्य काय असेल तर त्या प्रयोजनात्मक कार्याला कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हरिभजन हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. मला साधन सापडलं असं म्हणतात. हरिभजनाचं साधन मला सापडलं. अनेक वेळेला अनेकांचं आयुष्य असं जातं की साधन कोणतं करायचं ठरलेलं नसतं. पहिलं ज्ञान मार्गातून जाणाऱ्या लोकांना असं वाटतं नाम चांगलं आहे, कारण तिथं काय फारसं डोक्याला त्रास नाही. फक्त नाम घेत गेला, उठाउठी शब्द वापरला आणि मुक्त होऊ शकतो. नाम घेणाऱ्यांना वाटतं कर्म चांगलं आहे, कर्म मार्गांना वाटतं योग चांगला आहे, योग्यांना वाटतं ज्ञान चांगलं आहे. आता मालिका कळली? अशा आता फिरवत राहा म्हणजे कळेल आपण यात कुठंतरी आहे. अनेकांना शेवटपर्यंत साधन सापडत नाही
आणि साधन सापडायच्या वेळेला हे चालत नाही. हेनं धीर टाकलेला असतो तोपर्यंत. म्हणजे शर्यतीच्या बैलाला फज्ज्यावर नेऊन पळवावं काय गावापासून शर्यतीच्या गावापर्यंत पळवावं हे कुणाचा विचार? हानकाठी शर्यत 10 वाजता चालू होणार आहे. हानकाठी नुसती काठी मारत गावापासून जुंपून नेलं आणि शर्यतीचा झेंडा खाली पडला. त्या बैलानं मागं वळून बघितलं. मग आठवणं काय केलंस? आमचं साधनांचं तसंच चाललेलं आहे. ज्ञानाला वाटतंय नाम चांगलं, नामाला वाटतंय कर्म चांगलं, कर्मभूमिका करण्याला वाटतंय योग चांगला, आणि योग्याला वाटतंय परत ज्ञान चांगलं. म्हणून कोणता मार्ग चांगला? नाना साधनांच्या केल्या खटपटा, बरी ज्ञान पावती यांच्या अनेक साधन करून थकून भागतो, आणि खऱ्या अर्थानं साधन करून जो थकतो त्याला साधक म्हणायचं. ध्यानात घ्या. साधक कुणाला म्हणायचं? साधन करत असताना जो थकतो त्याला साधक म्हणावं. ध्यानात घ्या. आपल्याला माहिती आहे यावर्षी ऊसाच्या तोडीचं काय काय झाले. ऊसाच्या तोडींचं साधं उदाहरण आता करंट आहे म्हणून सांगतोय. ऊसाच्या तोडीचं काय झाले? शेतकरी आता म्हणायला लागलाय ऊस नसलेला चांगला. मग लावला आता का? भात परवडत नाही म्हणून ऊस लावला. आता ऊस परवडत नाही म्हणून काय लावणार? मग भात लावणार. आणि मग परत साधनं अशी आहेत. हे परवडत नाही म्हणून ते करतोय, ते परवडत नाही म्हणून ते करतोय. कशाला ताळमेळ लागत नाही. ध्यानात घ्या. म्हणून कोणाही नलगे साधनांचा पांग. अगदी व्याख्या सांगितली. ही व्याख्या आहे. ही व्याख्या शास्त्रीय ग्रंथातील व्याख्या आहे. करणे केला त्याग देह बुद्धी. केवढी मोठी व्याख्या आहे लक्षात घ्या. वेदांत शास्त्रामध्ये इतकी सूक्ष्म व्याख्या कोणत्याही वेदामध्ये उपनिषदामध्ये आलेली नाही. एवढी तुकोबारायांनी व्याख्या साधी सोपी सांगितली. ध्यानात घ्या. आणि मग विचारलं तुम्हाला असं सगळं तुम्ही केलंय बरोबर आहे, पण फल निष्पत्ती काय? ते म्हणले सुख समाधी हरी कथा. कशासाठी सगळं चाललंय? सुखासाठी चालले. मग सुख समाधी हरी कथा. नेने भव व्यथा गाईल तो. हा शब्द फार महत्वाचा, शेवटचा शब्द तो. नेने भव व्यथा हरी कथा गाईल तो. अन्वय फक्त सांगतोय मी. नेने भव व्यथा हरी कथा गाईल तो. कोण भवव्यथा गाणार नाही? जो हरिकथा गाईल तो गाणार नाही. अन्वय कळला? आणि दुसरा न नेने हरिकथा गाईल भवव्यथा तो. अन्वय कळला? दुसरा अन्वय. शास्त्रामध्ये अन्वय केला की लवकर समजतो म्हणून अन्वय करतो. लक्षात घ्या. मी ज्यानं हरिकथा गायलेली नाही तो नेहमीच भवव्यथा गाईल. कायम काय रड सांगणार? संसाराचंच रड सांगणार. म्हणून रच्या पुढे नेहमी काय असणार? ड असणार. म्हणून आमचं कसं चाललंय माहितीये काय? केलं तर केलं म्हणजे आलं मनाला गेली शेणाला, मोडली बुट्टी बसली उन्हाला. असं करून जर साधनं आम्ही स्वीकारायला लागलो तर आमच्याकडं काही नाही. म्हणून सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. काय आपल्याला आपल्याजवळ असावं? आम्ही साधन स्वीकारताना ते साधन माझ्या योग्यतेचं आहे का हे आपण पहिला बघितलं पाहिजे. माझी योग्यता काय? बऱ्याच वेळेला आपली योग्यता आपल्याला कळत नसते. ध्यानात घ्या. विशेष करून जर आपण जमिनीची प्रत ओळखली नाही तर त्याच्यामध्ये घातलेलं बियाणं फुकट जातं. जमिनीची प्रत ओळखावी तर त्याला शेतकरी म्हणावं. लक्षात घ्या. तसं संसारामध्ये राहून माझी पात्रता काय आहे? मग आता तुम्ही म्हणणार असं का? नावे घालून या शून्य. कुणाच्या नावे? संसाराच्या. संसाराच्या नावानं शून्य घालण्यासाठी वाढत हा पुण्य धर्म केला. प्रत शोधून घ्यावी. माझी जमीन कोणत्या पिकाच्या योग्यतेची आहे. म्हणून आता नवीन लोक म्हणतात की माती परीक्षण करून घ्या आधी.
हे वाक्य कधीच असते माहिती आहे? 6 ते 7 वर्षानंतरच असते. पीक येईना झालं की मग आपण एखाद्याला विचारतो, त्यात तज्ज्ञ असणाऱ्याला, की बाबा पीकच येईना झालंय काय करू? त्यावेळेला तो म्हणतो काय करा? माती परीक्षण करा. माती परीक्षण केलं, सगळे जैविक घटक आहेत. मग म्हणतो पाणी परीक्षण करा. तो काय म्हणतो? पाणी परीक्षण करा. पण आजपर्यंत कोणत्याही लॅबोरेटरीनं सांगितलेलं नाही तुमचं परीक्षण करा. माती परीक्षण केलं, जैविक रासायनिक खतं वर्ण घातली. पाणी परीक्षण केलं, त्याच्यातले घटक नव्हते तेही दिले वर्ण आम्ही. पण कसण्याची ताकद आणि कसण्याची पद्धत या 2 गोष्टी जर माझ्या चुकत असतील तर माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून सुद्धा उत्पादन मिळत नाही. समजून घ्या काय समजायचं याच्यामध्ये, की साधन सापडण्यासाठी अनेक यातायात करतो, मला साधन सापडत नाही म्हणून संसाराच्या नावी. शास्त्रीय व्याख्येमध्ये माऊली म्हणतात, अगा उपजणे आणि निमणे हे साचे जो का मानणे तया जीव लोकू मी म्हणे संसारोहन. मग आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे व्यष्टी ज्ञानानं समष्टी ज्ञानाची निर्मिती आणि त्याचं ज्ञान होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरे एक त्याचे चिंतन घेतोय मी, ते म्हणजे परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन काय असावं. आपलं परमप्रयोजन काय आहे? मोक्ष हे परमप्रयोजन आहे. सगळ्यांना वाटते ना पाठीमागपर्यंत? परमार्थाचं परमप्रयोजन काय? मोक्ष हे तोंडात आलं पाहिजे पडदिशी लगेच. परमप्रयोजन हे काय आहे? मोक्षच आहे. आणि अवांतर प्रयोजन काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान होणं हे अवांतर प्रयोजन आहे. परमप्रयोजनाची सिद्धी झाल्यानंतर अवांतर प्रयोजनाचा बाध झाला पाहिजे. याला बाध समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण म्हणतात. करता आला पाहिजे, ते थांबवता आलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. आता मोक्ष हेच जर परमप्रयोजन असेल तर कुणाकुणाला मुक्त व्हायचं आहे सांगा? बोटवर फक्त करा, म्हणजे पुढच्या वेळा पुण्यतिथी दुसरी चालू होते. फक्त बोटवर करा, मला मोक्ष पाहिजे. कोणी नाही, मोक्ष नको आहे कोणाला. आता मोक्ष म्हणजे कळलं ना? बरं, त्याच्या सोप्या भाषेत सांगतो. वैकुंठ कुणाकुणाला पाहिजे? ते पण नको, कारण पुढं वय लागणार. मग आपल्या नावाच्या पुढं काय लागणार? बरं, तेही लांब आहे, राहू देत. स्वर्ग कुणाकुणाला पाहिजे? कुणाचाच बोटवर नाही बघा. म्हणजे नाहीतर नावापुढं काय लागणार? कुणालाही नको आहे. काय होते का, राजाचा वाढदिवस होता. तर राजाला असं वाटायला लागलं की आपल्या वाढदिवशी नगरातील कोणीही दुःखी असता कामा नये. त्यानं सर्व नगरामध्ये दौंडी पिटवली. ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न द्या, ज्यांना सुवर्ण पाहिजे सुवर्ण द्या, ज्यांना भूमी पाहिजे भूमी द्या. म्हणजे भूमिदान, सुवर्णदान, वस्त्रदान सगळं करायला चालू केलं. आणि राजानं सगळ्यांना देऊन येताना प्रधान शेजारी होते आणि प्रधानला म्हणले, राज्य आपलं सुखी आहे असं वाटायला लागले, आज तरी आनंदी आहे, म्हणजे मला एवढ्यांचे आशीर्वाद लागतील. बर्थडे तयार करताना, बर्थडे करताना आशीर्वाद घ्यायचे असतात, तोंडाला क्रीम फासायची नसते. आमच्या पिढीला कधी कळायचं, तरुण पिढीला? अरे जे खायचं असते ते तोंडाला कधी लावायचं असते का? जे खाण्यासाठी असते, क्रीम ही लोण्यापासून तयार होते. आता ते लोणी खायचं असते का तोंडाला फासायचं असते? आमच्या भगवंतानं लोण्याचे गोळेच्या गोळे तोंडात घातलेत, पेंड्याच्या तोंडात घातले, ते जे जे गोपाळ होते त्या सगळ्यांच्या तोंडात घातले. कारण त्यांना माहिती होतं याच्यानंतर कदाचित कंसाबरोबर युद्ध करताना ही आपली सेना तयार पाहिजे, याच्यानंतर कदाचित मथुरेमध्ये आलेला काल येऊन मारण्यासाठी माझी सेना तयार पाहिजे. जरासंधाची नजर मथुरेच्या गादीवर आहे, तो जर चुकून चाल करून आला तर त्याला मारण्यासाठी माझी सेना तयार पाहिजे. 17 वेळा त्यानं चढाई केली मथुरेवर, परंतु हारलाय तो, कारण क्रीम पोटात गेली म्हणून. आमची पद्धतच अशी आहे, क्रीम घालवायची आणि नको ते चोथा तोंडात घ्यायचा आणि तो खायचा. तरुण पिढीला माझे आव्हान आहे, वाढदिवस करायला माझा अजिबात विरोध नाही, 1 रुपया मी तुम्हाला देत नाही त्याच्यासाठी. पण जो वाढदिवस करताय, ज्यांच्यामुळं मी हे जग बघतोय त्यांच्या पुढ्यात उभारून वाढदिवस करा. कुठंतरी गाडीवर, टपरीवर, जंगलात, रस्त्याच्या कडेला गाडी उभा करायची, तिथं किती विद्रूप आहे सांगा, लक्षात घ्या. काय विद्रूपता आली याच्यामध्ये. त्या राजानं ठरवलं सगळे सुखी आहेत. आणि येताना रथात बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, प्रधानला म्हणले, प्रधान वाड्याकडे जायचं नाही, रथ वळवा. कुठं जायचं? कारागृह आपलाय, म्हणजे आजच्या भाषेत जेल, कारागृहाकडे जाऊया. प्रधान म्हणले, का हो? म्हणले, ते जे कैदी आहेत ना ते आज दुःखी आहेत. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे सुखी झाले पाहिजेत, सगळे आनंदी झाले पाहिजेत, जाऊया तिथं आपण त्यांना मुक्त करूया, म्हणजे सोडूया. प्रधान म्हणले, आता राजाच्या पुढे काय बोलायचं, लक्षात घ्या.
सत्तेपुढे काय चालत नाही, हा अनुभव आहे सगळ्यांना. राजानं सांगितलं, ठीक आहे म्हणले. प्रधानानं रथ वळवायला सांगितला, सारथ्यानं रथ वळवला. जेलच्या दारामध्ये गेले, कैद्यांना सगळ्या बोलवलं, सगळ्यांना असं अगदी ओळीनं बसवलं. राजेश साहेब तुम्हाला सोडून देणार आहेत वगैरे वगैरे याची प्रस्तावना प्रधानानं काहीच केलेली नव्हती. फक्त प्रधानानं जाताना राजाला सांगितलं, हे बघा सोडायला माझी अनुमती आहे, पण अगदी विचारू तरी त्यांना, मग आपण सोडूया. कैद्यांना बसवलेलं होतं, तो जेलर फिरत होता. राजेश साहेब आल्यानंतर एक एक कैदी उठून उभा राहायचा. पहिला कैदी उभा राहिला, नमस्कार केला. आता त्यानंच बंदीत टाकलंय, सोडणार तोच आहे, पण याला माहिती नाही. पण तो म्हणतो, राजेसाहेब म्हणतात, कसं काय, बरं आहे का, तुझी इच्छा काय आहे? तो म्हटला, इच्छा माझी काय नाही म्हटला, पण मागचा जेल चांगला होता, म्हणजे याच्या पूर्वीचा तालुक्यावरचा जेल जो होता ना तो चांगला होता. इथं आल्यापासून ढेकणानेच पिडले, तेवढं ढेकणांचं औषध जर मारलं तर बरं होईल. प्रधान म्हटला बस खाली. तो बसला. पुढचा कैदी उभा राहिला. त्याला विचारलं प्रधान, तुझी इच्छा काय आहे? तो म्हटला, रात्रभर मला झोप लागली नाही, कारण जी रजई दिली अंगावर ती फाटकी आहे. तोंडावर घेतलं तर पाय बाहेर पडतोय, पायावर घेतलं तर तोंड उघड राहते, झोप नीट लागत नाही, अंथरुणाची तेवढी व्यवस्था चांगली झाली तर बरं होईल. तिसरा कैदी उठला. त्याला प्रधान, तुझी काय इच्छा आहे? तो म्हटला, चटईवर झोपायला लागते, त्याच्यापेक्षा गादी जर व्यवस्था केली तर बरं होईल. असे एक 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 सगळ्यांना सांगत होते. अगदी शेवट्याला प्रत्येकाचा विचारत होते. कोण म्हणत की जेवण चांगलं चवीचं द्या, कोण म्हणत होतं मीठच कमी असते, कोण म्हणते चटणीच कमी आहे, तो म्हणतो, एक जण म्हणतोय दही खरडा भाकरी दिले तर लई चांगला आहे. हे असं सगळं एक प्रत्येक जण सांगत होता. शेवटी प्रधान राजा दोघं जण चालले. शेवटचा कैदी उठून उभा राहिला. त्याला प्रधानाने विचारलं, तुझी इच्छा काय आहे? तो म्हणला, महाराज माझी एकच इच्छा आहे, यातून मला फक्त मुक्त करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रधानाने सांगितलं, राजेश साहेब ही सगळी आहे तशी परत टाकात, एकट्यालाच बाजूला करा. का? फक्त त्याची एकट्याची इच्छा आहे, मला जेलमध्ये नको, मला याच्यातून मुक्त करा. काय करायचं ते बघा. आता मी काय सांगत नाही. प्रश्न मी आधी विचारला होता, कुणाला मुक्त व्हायचं आहे? आम्ही इतके चिकटून बसलोय की परम प्रयोजनाची सिद्धी होत असताना सुद्धा अवांतर प्रयोजनामध्ये गुरफटतोय. सामान्य भाषेमध्ये तुकोबराय सांगतात, सामान्य भाषेमध्ये, पालयाची जतन तरी प्रत्यय येती कण. पाल्याचं जतन केलं तरच हातामध्ये दाणे येतात. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. पाल्याचं जतन करा म्हणजे संसाराचं जतन करा, नाश करा असा शब्द नाही. पालियाचे जतन. व्यवहारातलं उदाहरण दिले. भात पीक चांगलं आहे, लोम चांगलं यायचं असेल तर त्याच्यावर येणारी बारीक कृमी, भांग घालताना येणारी कीड, ही येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायची. आता सगळेच भात पिकवत नाहीत. ऊसाचं उदाहरण देतो. 4 गायी आहेत म्हणून ऊसाचा पाला घालणं चांगलं का वाईट? ज्यानं गाथा वाचली तो पाला कधी काढत नाही ऊसाचा. लागल थोडंसं मनाला, पण बघा विचार करून. त्याच्यात मी माझ्या पदरचं काय सांगत नाही. ज्यानं तुकोबरायांची गाथा वाचली तो ऊसाचा पाला कधीही काढत नाही. याचं कारण असं आहे, वनस्पतीजवळ जी गोष्ट नको आहे ती स्वतःहून टाकते. ती टोपण पूर्ण निघून खाली पडलेला पाला गोळा करून आणावा आणि जनावरांना घालावा. पण आमच्याकडं नोव्हेंबर महिन्यापर्यंत लोकांना रखवाली करायला जायला लागते. कशाची रखवाली करायला गेला? आता ऊसाची रखवाली करायला जातोय म्हणतात. म्हणजे पूर्वी भाताची रखवाली, गव्हाची रखवाली, ज्वारीची रखवाली होती, हरभऱ्याची रखवाली होती. आता रखवाली नवीन आली, पद्धत बदलली, ऊसाची रखवाली. का? लोक पाला काढतात म्हणून. पाल्याचं जर जतन केलं तरच ऊस चांगला होतोय आणि वजनदार भरतोय. जर तुम्हाला भाताच्या पाल्याचं जतन म्हणजे जे आपण पिंजार म्हणतोय त्याचं योग्य पद्धतीनं जतन केलं तरच लोंब चांगलं येतं. खरजुर पुष्पाकृती बी शिरोबी पूर्ण तंडुले शोभते कनक प्रभा शालय. शब्द कसे आहेत बा. कनक म्हणजे सोनं, शोभनते म्हणजे शोभतात, कनक प्रभा म्हणजे सोन्याच्या लकाकीप्रमाणे, शालय म्हणजे भाताच्या लोंब्या. भाताचे तुरे सोन्यासारखे चकाकतील तुमच्या शेतात, पण पाल्याचं जतन केलं तर. कुठपर्यंत जतन करायचं? आता मी अवांतर प्रयोजन सांगते, लक्षात घ्या. शेताकडे जायचं आहे, भात कापणी आहे. भात कापणी दिवशी सकाळच्या वेळेला पहाटे शेताचा जो मालक असतो
तो सगळ्यांना हाका मारत जातो. उजळायला हाका मारायच्या असतात. हाका मारत जातो. जाताना 4 खुरपी असतात. एकटा शेताकडे चाललाय, पण खुरपी किती घेऊन चाललाय? 4. 10 एक खोपऱ्या घातलेल्या असतात. त्या खोपऱ्याचं गाठोडं खांद्यावर असून तो चाललेला असतोय. आता तो जातो. 9-10च्या दरम्यान लोक येतात. 4 खुरपी कशासाठी नेलेली असतात त्यानं? 2 हाताने 4 खुरपी काय गरजेचे आहेत? कोणासाठी नेली? म्हटला एखादा तसाच आला मोंड खुरपं घेऊन. कसलं खुरपं? त्याची बरीच असतात मोंड, पण खुरपं महत्वाचं असते. मोंड खुरपं घेऊन जर आला तर त्याला आपलं चांगलं द्यावं आणि काम करून घ्यावं. 7-8-10 खोपऱ्या, एकटा एक भारा नेणार. 7-8-10 खोपऱ्यांची काय गरज आहे? कारण जे आलेले आहेत त्यांच्याकडून लगबगीनं काम करून घ्यावं. दुपारपर्यंत कापणी पूर्ण झाली. आता भारे वडायला चालू झालं. बांधणं काम चांगलं झालं. होळी रचली. पहाटे सकाळी आता काय करायचे? मळणी काढायची. आता खुरप्याच्या आणि दोऱ्यांची गरज आहे का? खुरप्यांची गरज नाही, दोऱ्यांची गरज नाही. बरं, आता पिंजराची गरज आहे का? अजून पिंजर वेगळं केलेलंच नाही. कळले काय? बघा, मळणी 4 वाजता चालू झाली. हागरी चांगली आहे, चांदणी आली की मळणी चालू झाली. आणि मळणीचा पहिला वळला झाला, दुसरा वळला झाला आणि बदिरा मारला. आता पिंजार नेऊन टाकलं, बदिरा मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो शेतकरी कुटुंबासह तिथं आहे खळ्यावर, कुटुंबासह. आता पिंजराकडे फारसं लक्ष देत नाही, पण लक्ष कुठं त्याचं आहे? आधी म्हणतो बदिऱ्यातनं काढूया, पिंजार उद्या वाळवलं तरी चालतंय. ते आता अवांतर प्रयोजनात गेलं. आता परम प्रयोजन कुठं चालू झालं? भात ताब्यात घेणं. ते दाणे जे आहेत ते दाणे ताब्यात घेणं आणि घरापर्यंत पोहोचवणं. कारण ती सुगी अशी असते, कधी ढग येतील 4 आणि भिजून जातील सांगता येत नाही. परम प्रयोजन साधावं म्हणून शेतकरी इतका कष्ट करतो. ऊन ताण काही म्हणत नाही, जेवत नाही, सरळ ताकावर भूक भागवतो, ताण भागवतो आणि गोण्याच्या गोण्या भरून काय करतो? घरामध्ये नेऊन टाकतो आणि हुस्स करून बसतो. आणि मग एक जण येतो, विचारतो का बसलास? तो म्हणतो आता थोडीशी विश्रांती. का? 2 दिवस जे भात आणायचं होतं त्याच्या मागं लागलो होतो. अहो पिंजार आहे ना, भिजलं तरी चालतं म्हणतो तो. भिजलं तरी चालतं, कारण ते आता अवांतर प्रयोजनामध्ये जाते. खुरपं अवांतर प्रयोजनामध्ये गेलं, दोरी अवांतर. एवढंच नाही, मळणीला असणारी माणसं सुद्धा अवांतर प्रयोजनात गेली. असं समजू नका पट्ट्यान मळणी काढली म्हणू नका. ते पण अवांतर प्रयोजनात जातं सगळं. आणि परम प्रयोजनाची सिद्धी झाली की समाधानी होतो. मुक्त होणं ही परम प्रयोजनाची सिद्धी आहे. पण अवांतर प्रयोजनामध्ये ज्ञान, ग्रंथ आणि गुरु हे परम प्रयोजनाला अवांतर प्रयोजन म्हणून येत असतात. शेवटी गुरूंचा सुद्धा बाद आहे, ग्रंथाचा सुद्धा बाद आहे, शास्त्राचा सुद्धा बाद आहे. हे सगळं मागं टाकायचं आणि ग्रंथांच्यामुळं मला मोक्ष, गुरूंच्यामुळं मला मोक्ष, हे सगळं जे आहे तत्वमसी महावाक्याचा उपदेश ज्या गुरूंच्याकडून झाला त्यांचा सुद्धा बाद. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मेघवृष्टीने करावा उपदेश परी, गुरुने न करावा, नाहीतर भांडणं होतील, दुसरं काय होणार आहे. म्हणून गुरुचा सुद्धा तिथं काय आहे? बाद आहे. याला बाद प्रकरण असं म्हणतात, बाद समानाधिकरण. आणि तिथं बाद झाल्यानंतर परम प्रयोजनाची सिद्धी झाली. आणि परम प्रयोजनाच्या सिद्धीमध्ये व्यष्टित ज्ञानानं अधिष्ठित होऊन तुकोबाराय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, नावे घालवून या शून्य, मी संसाराच्या नावानं शून्य घातली. शून्य घातली म्हणजे त्यागला, वृत्ती, देह, प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन सोडला नाही. त्यागणं वेगळं, सोडणं वेगळं, ध्यानात घ्या. आणि एवढं सगळं जे केलेलं आहे ते कशामुळं केलं? पाठीमागं जायचं. आता पाठीमागं म्हणजे माझ्या पूर्व आयुष्यामध्ये मी काय केलं हे तुकोबाराय सांगतात. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. पूर्व आयुष्यामध्ये मी धर्म पुण्य कर्म केलं. कारण पूर्वजन्मीचे संस्कार म्हणा किंवा चालू जन्मीचे संस्कार म्हणा, कळलेलं होतं. ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशस्य पर्णानि यत्संवेद सवेदवित् अधश्चोर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीन मनुष्य लोके. किमान देह मनुष्य प्राप्त झाला हे माझं सद्भाग्य आहे.
संसार कितीही केला तरी तो उलट्या पद्धतीनंच जाणार आहे. ऊर्ध्व मूल मदशाख, याच्या शाखा अध म्हणजे खाली आहेत. त्याच्यामुळं जीवनामधलं वास्तविक रूप बघितलं तर सध्याचं कुठलंही झाड जर बेनलं, तोडलं, तर त्याची मुळं आपोआप नष्ट होत जातात. पण संसाररूपी वृक्ष असा आहे की त्याची मुळंच वर आहेत, बेनणार कुठं. आणि आता दुसरं उदाहरण सांगतो. काही झाडं बेनल्यानंतर मरतात, काही झाडं बेनल्यानंतर डबल येतात. आणि निर्गेलसारखं झाड बेनल्यानंतर आहे ती प्रवृत्ती कधीही सोडत नाही. तुम्ही तिथं जाऊन झाडाजवळ जरासं बघा, ती स्वतःची प्रवृत्ती कधीही सोडत नाही. आता अशा पद्धतीनं जे बेनल्यानंतर मुक्तच, म्हणून विषयी, पामर, जिज्ञासू आणि मुक्त ही 4 प्रकार पडतात. याच्यामध्ये मी कुठेतरी आहे हा साधना करताना साधकाचा भाव असला पाहिजे. आणि मग साधकाचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण वृत्तीला असा उपदेश देतो. संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, धर्म जागो सदैवाचा एवढा करा उपकार. पाठीमागचे अनेक जन्माचे संस्कार घेऊन मी आलो आणि दमलो, भागलो, थकलो. कारण या शरीरामध्ये आल्यानंतर संसारिक क्रिया या शरीराच्या धर्माप्रमाणे होतात असं शास्त्र सांगतं. तुम्ही करावा लागत नाही. शरीराच्या धर्माप्रमाणे. त्याला एक सुंदर उदाहरण शास्त्रामध्ये, एखादी सुगरण घरटं बांधत असते, चिमणी घरटं बांधते. ती चिमणी घरटं बांधण्यासाठी कुठल्याही इंजिनियरकडे जात नाही शिकायला. ती सुंदर घरटं बांधते, कारण चिमणीचा जीव त्या चिमणीच्या शरीरानं धारण केला. त्या जीवाला शरीराचे गुणधर्म चिकटतात आणि शरीर धर्माप्रमाणे ते कार्य करते. आम्ही त्यातलेच आहोत, आम्ही त्यात वेगळे नाही. लक्षात घ्या. अनेक ठिकाणी भ्रामक कल्पना ज्यावेळेला येतात त्यावेळेला भ्रम निर्माण होतो आणि त्या भ्रमामध्येच अडकतो.
रोहिणीचा नक्षत्र चालू आहे आणि रोहिणीच्या नक्षत्रामध्ये उखर भूमी आहे. अशा उखर भूमीवर आम्ही चाललोय. निश्चित माहित आहे उखर भूमीमध्ये इथं कुठेही पाण्याचा लवलेश नाही, तरीही काही अंतरावर पाणी दिसते. आता पुढे गेल्यानंतर मला पाणी प्यायला मिळणार आहे. चालला पुढं, तिथं पुढे गेल्यानंतर पाणी प्यायला मिळणार आहे. पुन्हा पुढे चालला, तिथं उभा राहून चारीकडे बघितलं, चारीकडे पाणी आहे पण माझ्याजवळ पाणी नाही. मृगजाळीची काय अवस्था आहे. हरिण काय करतं, चारीकडे बघतं, अरे या बाजूला पळावं का या बाजूला पळावं, ते दिसेल त्या वाटेला पळतं. त्याला कुठंही पाण्याचा लवलेश मिळत नाही, पण त्याला अधिष्ठान माहिती नाही. अरे ही उखर भूमी आहे, हे मूळ अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर आक्षेप तयार झालेला आहे, तो प्रखर उन्हाचा. रज्जूवर जी दोरी आहे त्या दोरीवर सर्पाचं अधिष्ठान आहे. हे आहे अधिष्ठान हे दाखवण्यासाठी कारण काय, अंधार, ज्याला तिमिर अंधार म्हणतात, अंधुक प्रकाश. अंधुक प्रकाश हेच त्याला मूळ कारण आहे. हे विसरतो आणि मग बॅटरी लावल्यानंतर प्रकाश दिल्यानंतर मग कळतं, अरे रे मगापासून नुसताच भ्रमात होतो, मगापासून घाबरलो, मगापासून बीपी लो झाला. कशानं, सर्प आहे या भ्रांतीनं. ही भ्रांतीच माणसाच्या अंतःकरणाला छेद देत असते. वाढत हा पुण्य धर्म केला, तो छेद जायचा नसेल, वाढत हा पुण्य धर्म केला. पुण्य धर्म युक्त करणं, पुण्य मिळवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये दान धर्म पहिला शब्द. काय करावं, दान धर्म करावं. दुसऱ्याचं अनावन तिसऱ्याला द्यावं. द्यावं का नाही, स्वतःच द्यावं. दान धर्म. ज्या वेळेला दान धर्म करत असताना या हाताचं या हाताला कळता कामा नये. केवढी वृत्ती आहे बघा. त्याला साधक म्हणतात, कारण तो साधन चतुष्टय युक्त असतो. त्याच्याजवळ या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, तरच त्याला साधक असं म्हणतात. मग तो साधक पुण्यधर्म करतो आणि पुण्यधर्म करताना स्वतःला चेतना देतो. हा शब्द लक्षात ठेवा, चेतना देतो स्वतःला. कारण स्वतःला चेतना जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत निज ठेवा आपल्याजवळ आहे तो गवसत नाही किंवा मिळत नाही. लाईट कुठं आहे, डोक्यावर माझ्या लाईट आहे, आजूबाजूला बल्ब लागलेले आहेत. इथंपर्यंत येण्यासाठी वायर नावाची गोष्ट आहे. वायर नावाच्या गोष्टीनं तुझ्यापर्यंत लाईट आली, पण लाईट प्रज्वलित करण्यासाठी साधन काय पाहिजे, बल्ब पाहिजे. ते साधन जर तुझ्याकडे नसेल तर त्या लाईटीचा उपभोग तुला घेता येत नाही. अनेक शेतामध्ये घरं बांधतात लोक आणि म्हणतात लाईट आमच्या बांधाजवळ गेली आहे. मग तुझ्यात का लागेना, तुझ्यात का लागेना, कारण अजून त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही. बरं कनेक्शन दिल्यावर तर लागणार काय नाही, त्याला परत तुला एक साधन आणावं लागेल, बल्ब नावाचं, ट्यूब नावाचं साधन जोडावं लागेल आणि मग तुला त्याचा प्रकाशाचा अनुभव घेता येईल. तसा याचा अनुभव घेण्यासाठी हे साधन आहे. म्हणून मग सांगितलं साधनच मिळत नाहीत, बऱ्याच वेळा कळतच नाही मी साधन काय करायचं. हे साधन आहे आणि हे साधन प्राप्त झालेलं आहे याची खून प्रचिती संत सांगतात. त्या माध्यमातून गेलो तर ते कळणार आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, झालो सन्मुख तो कैसा. पुण्यवान आपण आहोत याची प्रचिती कशी येते. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. तुम्ही आम्ही काहीतरी पुण्य केलं तर म्हणून आज इथं जमलोय. ध्यानात घ्या, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख. आता सन्मुख कुठं, त्याचा बरोबर विरुद्धार्थी शब्द आहे विनमुख.
विनमुख होणं म्हणजे तिथून बाजूला जाणं. ध्यानात आले का बघा. तिथून काय होणं, एखादा हात आकडून अरेरावी करायला तुमच्यावर आला तर आपण काय करावं, डबल हात आकडावे पुढं, त्याला म्हणतात भांडण. बरोबर आहे. आणि तिथून जर विनमुख झालो तर भांडण थांबतं. ध्यानात येते काय बरं. पण भांडण हा आवडीचा विषय सगळ्यांचाच आहे. सगळ्यांचाच विषय आवडीचा कुठला असेल तर तो भांडण. बघा तुम्ही, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भजन लोक ऐकणारे कमी, पण आता ते तुम्ही ठरवा. काही गोष्टी तुमच्याकडे असू द्यात, माझ्याकडे एकट्याकडे का. दिवसभर भांडण ऐकताना कंटाळा येत नाही. भजन ऐकताना लोक म्हणतात ते स्पीकरचा आवाज कमी करा, झोप मोड होत्या. तुम्हाला काय आपलं आळवत बशीला, आम्हाला कामधंदा आहेत म्हणतात. सगळ्यांना अनुभव आहेत. असा अनुभव आहे की नाही, सगळ्यांना अनुभव असतोय. आणि एखादं भांडण लागलं तर आमचा हा आवाज कमी असतोय त्यावेळा. म्हणजे डॉल्बीचा आवाज कमी लागल. इकडं चालू असलं तर खाली तळाशीत ऐकू जाते, वर बाराडवाडीत ऐकू जाते. पण त्याचा दिवसभर त्रास होत नाही, विनमुख अवस्था तिथं येत नाही. याचं कारण नाशास कारणीभूत असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी ज्या आहेत त्या मानवी जीवाच्या ठिकाणी अलगद सहज सापडतात. हे तत्व आहे. म्हणून झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे. माझं कोड किती दिवसाचं होतं विचारलं. किती दिवसाचं तुम्हाला कोडं पडलं तर बहुजन्माचे साकडी. बहुजन्मामध्ये अनेक जन्मामध्ये मला हे कोडं पडलं तर ते आज मला यानं पूर्ण झालं. आणि हे साधन मला मिळालं. हे दुसऱ्या चरणामध्ये साधन सांगितलं. हरी भजनी हे डवळीले जग, हरी भजनी हे डवळीले जग, हरी भजनी हे हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ वेगळा वेगळा आहे. आणि याच्यामध्येच व्यष्टी ज्ञान आणि समष्टी ज्ञान आहे. या दोन्ही गोष्टी इथं आपल्याला उलगडा होईल. हरिभजने हे धवळीले जग, हरिभजने हे धवळीले जग, हरिभजने हे धवळीले जग. व्यष्टी ज्ञान. हरिभजने हे धवळीले जग. ज्ञानाची प्रक्रिया चालू होते. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. अर्जुनाकडे बोट केलं नाही. इदं शरीरं कौन्तेय. श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. अर्जुना, या शरीराला जो जाणतो त्याला मी क्षेत्रज्ञ असं म्हणतो. व्यष्टी ज्ञान कळलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि व्यष्टी ज्ञानानं कळल्यानंतर हे ज्ञान आहे, लक्षात घ्या. हे काय आहे? ज्ञान. मग प्रश्न निर्माण होतो, मोक्षास ज्ञान हेतू होऊ शकतं का? काय मोक्षास कर्म हेतू होऊ शकतं? काय होऊ शकतं? ज्ञान होऊ शकतं. कर्म का नाही? कर्माने फक्त चित्तशुद्धी होते आणि म्हणजे मल निवृत्ती होते. कर्मानं चित्तशुद्धी होते आणि मल निवृत्त होते. म्हणून कर्म मोक्षास हेतू होऊ शकत नाही. मग कर्म करायचं का नाही? कर्म करायचं का नाही? संसार करायचा का नाही? आता प्रमाण तिथं घ्या. पालयाची जतन तरी प्रत्यय येती कण. गोळा ठेवायला पाहिजे. कारण
संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंब. सगळीच कुटुंब तशी आहेत काय? सगळीकडे सरसकट. मग आमच्याकडे ती पद्धत लागल्या पहिल्या काय कुठली काढल्या काय माहिती नाही, पण सरसकट सगळी पद्धतच आहे. लक्षात घ्या. काही कुटुंब असे असतात की परमार्थाला अनुकूल असतात की नाही? लक्षात घ्या. काही कुटुंब ही परमार्थाला अनुकूल असतात, मग त्या कुटुंबाची सेवा करतात. काही कुटुंब त्यांची सेवा करतं. नाथ महाराजांचं चरित्र थोडंसं आठवा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र थोडंसं आठवा म्हणजे लक्षात येईल. नैवेद्य शब्द उच्चारायच्या आधी नैवेद्याचं ताट पुढ्यात. ध्यानात घ्या. आता ते कुटुंब कसं होतं नाथ महाराजांचं? परमार्थाला अनुकूल होतं. ध्यानात घ्या. म्हणून परमार्थाला अनुकूल कुटुंब करण्यासाठी कुटुंब प्रमुखाची पहिली जबाबदारी असते. याच्यात खोल उतरत नाही कारण माझा पुढचा विषय फार महत्वाचा आहे की इदम शरीरम, हे शरीर ज्याला कळलं अर्जुना त्याला मी क्षेत्रज्ञ असं म्हणतो. कळलं का तुला? व्यष्टी ज्ञानानं सांगायला सुरुवात केली. हरिभजने हे हरिभजनानं जग दवळलं. आता शरीर हेच जग आहे याची व्याप्ती आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्यापासून काय झालं? शरीराची निर्मिती चालू झाली. एकमेकाची कडी एकमेकावर अवलंबून आहे. पहिल्यांदा काय? जड तत्व तयार झालं. जड तत्वाचा जडत्व हा गुणधर्म घेतला आणि दुसरं कुठलं तत्व तयार झालं? आकाश तत्व तयार झालं. आकाश तत्व तयार झाल्यानंतर आकाशाचा कोणता गुणधर्म घेतला? शब्द. हा अवकाशाचा गुणधर्म आहे. शब्द घेतला आणि शब्दातून पुढचं तत्व तयार झालं वायू. वायूचा तत्व कोणता आहे? स्पर्श करणे. हा वायूचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म घेतला आणि पुढची प्रक्रिया चालू झाली अग्नी. अग्नीनं काय स्वीकारलं? तेज स्वीकारलं आणि स्वतःचा एक वेगळा गुणधर्म तयार केला. त्याला बुभुक्कार असं म्हणतात. पृथ्वी, तेज, वायू, आकाश यांनी सगळ्यांनी आपलं आपलं केलं आणि एवढ्यावर थांबलं नाही. परत पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि पुन्हा कधीच कुणाला न कळलेलं मन, हे सगळं एकत्र केलं. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार तया पाठी. म्हणून इकडं बोट केलं व्यष्टी ज्ञान. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, त्याला नाव दिलं शरीर. हे पाचाचे तव झाले कर्माच्या गुणी गुंतले, भवतसे ताकी सुतले जन्म मृत्यूच्या. कर्माच्या दोऱ्यामध्ये याला गोवलेलं आहे. आता शब्द माझा इथं संपतोय, लक्षात घ्या. म्हणून कर्म हे मोक्षास हेतू नाही. साधन म्हणायचं नाही शब्द इथं. हेतू नाही, पण कर्म असल्याशिवाय चालत नाही. ध्यानात आलं काय बघा. आणि मग समष्टी ज्ञानानं कळायला लागलं धवळीले जग मी एकटा नाही अनेकांनी. म्हणून मंडळी लक्षात घ्या, एकट्यानं घरात भजन करण्यापेक्षा सगळ्यांनी जर घरात भजन केलं तर घराचं मंदिर होतं. घराचं काय होतं? मंदिर होतं. एकट्यानं ज्ञानेश्वरी वाचण्यापेक्षा घरातल्या सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरीच काय, ते घर ज्ञानदेवांचं निवासस्थान राहतं. ध्यानात घ्या. जर तेवढी श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. ध्यानात घ्या. धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा, लाग चुकविला कळीकाळाचा. कळीकाळाचा लाग माझ्या मागे येऊ शकत नाही म्हणजे मृत्यू होऊ शकत नाही असा शब्द आहे का? नाही. कळीकाळ माझ्या पाठीमागे येऊ शकत नाही याचा अर्थ आत्ता जरी मृत्यू आला तरी मला घाबरायची गरज नाही. कारण समष्टी ज्ञानानं एको अहम भविष्यम इति, एकटा मी नाही तर सगळं जग हे मी आहे. मी म्हणून येतो आपलेलं आहे. याच्यामध्ये शास्त्र योनित्वात नावाच्या सूत्रामध्ये आचार्याने सांगितलेलं आहे की या ज्ञानानं जो पवित्र होतो त्याच्या जवळचं देह अहंता निवृत्त होते. ते ज्ञान प्राप्त झालं की मग आपल्यामध्ये चुकविला लाग कळी काळाचा विठोबा रखुमाई,
गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार कोण्याही नलगे साधनांचा पांग. साधन गोळा करायची गरज नाही, पण एक करावं लागतं. करणे केला त्याग देह बुद्धी, हे एक जमणारच नाही म्हणून पुढे सांगितले. हा शास्त्रातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, ध्यानात घ्या. शास्त्र म्हणजे असं वेगळं काहीही नाही, लक्षात घ्या. करणे केला त्याग देह बुद्धी, देह ममत्व सोडून ज्यानं कर्म केलं तो मुक्त झाला. किती सोपं आहे सांगा, बरोबर आहे की नाही? किती सोपं आहे सांगा. अगदी कीर्तनला कोण आले? भागवत महाराज कीर्तनला कोण आले? कोण आले? मी आलोय. कोणत्या गावून आलाय? सरवड्याहून आलोय. झालं बघा, कीर्तन संपलं. करणे केला त्याग एवढं जमत नाही म्हणून कर्मण्य व अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक इतका घालावा लागला, इतका तन्मयतेने सांगावा लागला भगवंताला की बाबा अर्जुना, हे कळणं अवघड आहे. एवढं कळलं तर आचरणात येणं अवघड आहे. आचरणात येण्यासाठी प्रक्रियाच करावी लागते. जसं साखरेचा नव्हे ऊस, तुकोबाराय म्हणतात, साखरेचा पुन्हा ऊस मागितला तर नाही. तुपामध्ये दुधाचे सगळे गुणधर्म आहेत, किंबहुना तूप दुधात आहे. तूप कशात आहे? ज्येष्ठत्वम जन्मनानैव गुणै ज्येष्ठत्वम उच्यते गुणात गुरुत्वम आयाती दुग्धम दधी घृतम क्रमात. या क्रमानं जर आम्ही गेलो, ही साधना आहे. क्रम सांगितलाय, काय साधना आहे. दूध विरजन काय करावं? विरजन घालावं. कशामध्ये? दुधामध्ये विरजन घालायचं. म्हणजे 1 लिटर दूध, माप आपण अंदाजे सांगतोय, 1 लिटर दूध घेतलं तर त्याच्यात विरजन काय किती घालायला पाहिजे? 1 लिटर दही घालायला पाहिजे. हसलाय म्हणजे काहीतरी चुकले. बरं, अर्धा लिटर. 1 लिटर दुधात अर्धा लिटर नाही, मग केवढं? पावशेर. मग चोंगाभर, मग चंबूभर, वाटीभर. आता सांगा की काय केवढं घालायचं? चमचाभर, 1 टीस्पून. 1 टीस्पून. आता कळाय बघा शब्द. 1 टीस्पून मान्य आहे सगळ्यांना? 1 टीस्पून. सगळी फेल. महिलांना माहिती आहे आमच्या सगळ्या, आता लांब आहे त्यामुळे त्यांनी ती लगेच सांगितलं असतं. त्यांना माहिती आहे 1 लिटर दुधामध्ये 2 पेरं आपली काय करायची? टाकायची म्हणशीला. 2 पेरं बुडतील एवढं त्या दह्यात किंवा ताकात फिरवायचं आणि त्या कोमट दुधात, काय उकळलेल्या दुधात, कोमट. याचा अर्थ साधकानं साधना करताना अग्निशेकरूप व्हावं, दुधासारखं उकळावं, पुन्हा शांत व्हावं, कोमट व्हावं, नाहीतर उतू जाते. साधना उतू जाण्यासाठी करू नये, कोमट व्हावं. मग ते 2 पेरं बुडलेले त्यात फिरवले की वाट बघावी. कशाची वाट बघायची? करणे केला त्याग, कर्म केलेलं आहे, पण वाट बघणं गरजेचं आहे. कोणाही न लगे साधनांचा पांग. कमीत कमी 6 तास, कमीत कमी 6 तास, तेही योग्य वेळी. हा शब्द लक्षात ठेवा. दिवसाचं लावलं तर विरजन लागत नाही. काय आणि आमच्या घरात परमार्थाय घेऊ, घरात परमार्थाय. दिवसा विरजन लागत नाही, रात्रीचीच वेळ लागते. ते कोमट अवस्थेमध्ये बोट फिरवावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. म्हणून साधकानं डचमळायचं नाही. हा फार महत्वाचा भाग आहे. स्थिरच पाहिजे तो. मग कोणतीही साधना तुम्ही करा त्याच्यावर स्थिर पाहिजे. हे न सांगितलं ते कर म्हणून ते करायला जायचं नाही, ते न सांगितलं ते कर लागला पाठीमागं करायला. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाला जा, नुसतं फिरायचं लागलाय. स्थिर कवाच नाही. ते स्थिर करायचं. ते स्थिर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते एखाद्या डिचकीत घ्यायचं, त्याच्यात रवी घालायची, ते घुसळायचं, आजच्या भाषेत मिक्सरमध्ये घालायचं, फिरवायचं. आता रवी आहे का कुठे? मिक्सरमध्ये घालायचं, ते फिरवायचं. मग त्याच्यात नवनीत आणि सार आणि असार या 2 गोष्टी बाजूला होतात. सार घुसळण्यानंच होतं तयार. म्हणून चिंतन असं असावं, विकल्प विरहित, द्वैत विरहित. चिंतन एवढं करावं, अद्वैताचा बोध नवनीतानं बाहेर यावा आणि द्वैत असार रूपानं बाजूला जावं. पण त्याच्यामध्ये नामरूपाची रवी ढवळली पाहिजे. ज्ञान मार्ग असू दे, उपासना मार्ग असू दे, कर्म मार्ग असू दे, नाम त्याच्यात असेल तर ती रवीसारखं काम करते. बाजूला व्हावं तिथनं. मग ते लोणी जास्त दिवस टिकत नाही, त्याला
उष्णता द्यायची. आता त्या लोण्याच्या प्रत्येक कणानं ठरवून घ्यायचं मला अग्निशेक रूप घ्यायचं आहे. प्रत्येक कण अग्निशेक रूप होते, प्रत्येक कण अग्निशेक रूप होते आणि हळूहळू 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 त्यातला पाणीमय जलमय भाग निघून जातो आणि शुद्ध रूपानं तूप राहतं. आता दूध 1 दिवसाचं, तूप मात्र 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष ठेवा, बाधिकार नाही. पण एखादा म्हटला की माझ्याकडे 2 लिटर तूप आहे, त्याचं किमान अर्धा लिटर तरी दूध करा. साखरेचा नव्हे ऊस. लक्षात घ्या, साधना करताना उच्चतम कोटीला पोचल्यानंतर पुन्हा पाठीमाग येता येत नाही. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवृतः. एवढा ठाम विश्वास त्याच्याजवळ व्हावा. आणि हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा, कुठलंही साधन मी स्वीकारलं नाही. एक साधन कीर्तन करायचं झालं तरी कीर्तनामध्ये टाळ पाहिजे, मृदंग पाहिजे, गाणारा पाहिजे, सांगणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे. कमीत कमी 5 गोष्टी पाहिजेत. माईक नसला तर चालतोय. कमीत कमी 5 गोष्टी पाहिजेत. किती? कमीत कमी. आणि हरीचं भजन करण्यासाठी तुझी फक्त मानसिकता पाहिजे, एकट्याची मानसिकता पाहिजे. आणि ती एकट्याची मानसिकता मानसिकतेवर अवलंबून नाही, त्या मनानं. आता परत नेतोय आपल्याला पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सगळ्यांना त्याची सवय लागली पाहिजे की भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी पडिले वळण इंद्रिया सकळ. ही सगळी त्याच्यात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळी एकत्र आली. न साधनांचा पांग. साधनांचा पांग गरजेचा नाही. करणे केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धीनं कर्म फक्त त्यागावं. एक साधं सोपं सरळ उदाहरण देतो, आपल्या ध्यानात येईल की जनावरांचं शेण सकाळी आपण काढतोय ना. आणि शेण काढल्यानंतर काय करतोय? शेण काढल्यानंतर जनावरांचा गोठा स्वच्छ केला. आता दुसरं पुढचं काम काय गोठ्यातलं? ऐकल्यात सगळ्यांनी? नाही, मला काय ते कळू देतो. म्हणजे नेमकं काय करायचं? धार. म्हणजे जनावर स्वच्छ आधी करायची. काय शेणाच्या पोहातच धार काढता? नाही, असत्यात तशी काही डोळं चोळत जायचं आणि त्याला शब्द एक वेगळा. आता इथं या व्यासपीठावर मी बोलत नाही तो. लक्षात घ्या, आधी शेण बाजूला केलं, स्वच्छ गोठा केला, आता धारेला बसलो. शेण काढताना कुणी कुणी स्वच्छ हात धुतलं तर? प्रश्न कळला? शेण काढताना कुणी कुणी स्वच्छ हात धुतलं तर? साबण लावून शेण काढाय कोण कोण आलतं? साबण लावून कोण कोण आलतं? काय नाही, साबण नाही, काय नाही, उठलंय ते आले, शेण काढले, स्वच्छ केले. आता धार काढताना आता एवढं कळतंय, म्हणजे रोजची कृती आहे म्हणून कळली, पण ती मी अशी डिवचायला लागते. आता मात्र साबणानं स्वच्छ हात धुतो, धार काढतो. आता डेअरीला सगळंच घालायचं आहे आणि मग कशाला साबणानं हात धुवायला पाहिजे? माझा प्रश्न चुकीचा असेल कदाचित, पण बघा तुमच्या जवळ मनात ठेवून. सगळं दूध कुठं घालायचं आहे? डेअरीला घालायचं आहे. आता हात धुवायची गरज आहे का? शेण काढलेलं आहे, नुसतं धुतलं तरी चालतंय, साबण लावायची काही गरज नाही. आणि धार काढायची चालते का नाही? विशेष करून म्हैशींच्या बद्दल हे बोलतोय. चालतंय का? नाही 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 म्हणतोय. डेअरीला म्हैशीचं दूध घालायचं आहे, पण त्यातलं थोडंफार घरात ठेवायचं आहे. आता इथं आला आपलीपणा. ज्या वेळेला घरात दूध ठेवायचं असतं त्यावेळेला ते स्वच्छ असलं पाहिजे, कारण माऊली म्हणतात पवित्र आणि गोड. म्हणून ते पवित्र असावं, याच्यासाठी शेणाचा वास येऊ नये म्हणून ते मी काढून, कारण 2 लिटर दूध काढलं तर 1 लिटर मी डेअरीला घालणार आणि 1 लिटर माझ्या घरात ठेवणार. याचा अर्थ पहिलं 1 लिटर ठेवणार काय दुसरं 1 लिटर ठेवणार? पहिलं पद्धत आहे आमच्याकडे ती, की 4 थानातलं पहिलं वेगळं काढून ठेवायचं, ते घरात ठेवायचं, आणि 4 थानातलं नंतरचे जे काढायचं ते कुठं द्यायचं? डॉक्टर आहे का कोण जनावरांचं इथं? आमच्या सोबत असतात, ते आज आले नाही, सांगितलं असतं लगेच त्यांनी. शेवटच्या दुधात कस असतोय तेवढं डेअरीला घालायचं, आणि पहिलं पाण्याचं असतंय ते पोरा टारासनी द्यायचं, आणि पोराला म्हणायचं कुस्ती मारली पाहिजेस. कसलं दूध पिऊन? सांगायचं तात्पर्य माझं इथं एक आहे की डेअरीला जरी दूध घालायचं असलं तरी घरात वापरण्यासाठी त्यातलं कुठलं येईल याची शाश्वती नाही. म्हणून स्वच्छता जशी पाळतो त्या कर्मामध्ये, शेण काढताना कर्म करतोय तिथं काय स्वच्छतेची गरज नाही, पण दूध काढताना एकच तिथंच कर्म आहे, पण तिथं स्वच्छता पावित्र्यता पाळतो. असं पावित्र्यता पाळून ज्यावेळेला नामस्मरण करतो, हरीचं भजन करतो, त्यावेळेला कुणाकुणाला अडचणी तयार होतात. बघा, अडचणी बऱ्याच जणांना, भजनाच्या अडचणी बऱ्याच जणांना नाहीत,
त्यातल्या प्रमुख अडचणी आहेत ते शास्त्रानं आणि आमच्या माऊलीने सांगितले आहेत. शम म्हणे कवणा ते शमावे, दम म्हणे कवणा ते दमावे, कीर्ती तीर्थे म्हणती काय खावे दोष नाही. थोडा सुद्धा, थोडा नाही हो, दोष जरा सुद्धा माझ्याजवळ शिल्लक नाही. आता दोष शिल्लक राहत नाही तो समष्टी आणि व्यष्टी या ज्ञानानं केलेल्या भजनामुळं. म्हणून या करणे केला त्याग देहबुद्धी, कर्म करावं आणि त्याच्यावरचं अहंता काढून टाकावी. म्हणून काल काय झालं हे आज राहता कामा नये. लक्षात घ्या, द्वैत वाढण्याचं पहिलं कारण जाताना माझ्याकडे बघितलं. का बघितलं याच्याबद्दल ह्याला झोप लागत नाही, तो बघणारच जाऊन झोपलेला असतोय. गाडीवरून जाताना एखादं हॉर्न केली, का हॉर्न केला कळत नाही. ऐकणारा झोप येत नाही, वाजवणारा निवांत धडा देते का बघा. म्हणून कुठलंही कर्म देह अहंता विरहित कर्म करावं. तुकाराम म्हणतात असं मी केलं. तुका म्हणे सुख, सुख कसं मिळालं? समाधी हरिकथा. समाधी कोणती मला मिळाली? हरिकथेची समाधी मिळाली. कारण यम नियम आसन ध्यान धारणा प्रत्याहार समाधी हे योगाच्या माध्यमातून गेलो तर मिळेल, पण ते कडेला जाईल याची शाश्वती नाही. पण हरिभजन मात्र माझं कडेला जाऊ शकतं, कारण तिथं मला कुणावर विसंबून राहावं लागत नाही. आणि सुख समाधी हरिकथा झाली तर मग नेने भवव्यथा गाईल तो. आता भवव्यथा म्हणजे या संसाराची दुःखाची चिंता करण्याची गरज नाही, कारण माझी भक्ती प्रधानता ही अवलंबून राहिली. ती भक्ती प्रधानता नामावून गेली आणि देह हा देह न राहता भगवंताच्या स्वरूपात विलीन होण्यासाठी एक साधन राहिलं. ते साधन स्वीकारलं म्हणून माझ्याजवळ एक अवस्था निर्माण झाली. त्या अवस्थेचं वर्णन आहे. आता साजणे साजणे झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी येला संग. आम क्रोधये क्रोधये सोडी येले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग, केला मोकळा मार्ग सुरंग. ऐसा जोगवा 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 मागेन, ऐसा जोगवा 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 मागेन. करणे देह त्याग केल्यामुळे माझी अनुभूती अशी आली. आता साजनी, साजनी म्हणजे मैत्रीण. अंतःकरण वृत्तीला मैत्रीण म्हणतात. त्या वृत्तीचं नाव आहे साजनी. त्या वृत्तीला सांगतात झाले मी निसंग. निसंग म्हणजे कुठल्याही प्रकारचा संघ आता शिल्लक राहिला. आता द्वैताचाही नाही ना अद्वैताचाही नाही. द्वैताचाही बाध व्हावा आणि अद्वैताचाही बाध व्हावा. झाले निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्पता होती ती निघून गेली, सोडलं म्हणले, डिवोर्स झाला. आता काय करायची गरज नाही. काम क्रोध हे, कारण जे भजनाला जाऊ देत नव्हतं त्यांना झोडी येले मांग, यांना झोडून बाहेर काढले म्हणले. आणि जो भजन मार्ग होता केला मोकळा मार्ग सुरंग, हे वैभव जे आहे ना, हे वैभव त्यानं प्राप्त होतं. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली तुका मने सुख समाधी हरि गोता. तुका मने सुख समाधी हरि गोता. तुका मने सुख
हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. व्यष्टी ज्ञानानं समष्टी ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी एक सिद्धता आहे, ती शेवटी करणं गरजेचं आहे. त्याला तात्पर्य म्हणतात. ती सिद्धता अशी आहे, यादृशम वपते बीजम क्षेत्रमासाद्य कर्षक तादृशम लभते फळम सुकृते दुष्कृते वापीच. या शरीरामध्ये आपण द्वैतानं वागलो तर द्वैत वाढणार आहे, अद्वैतानं वाढलो तर अद्वैत वाढणार आहे, आणि द्वैत अद्वैत बाजूला ठेवून जर वागलो तर मुक्त होणार आहे. ध्यानात घ्या, ज्या पद्धतीनं शेतकरी शेतामध्ये बी पेरतो तसंच त्याला फळ मिळतं. पेरी कडू जिरे मागे अमृताची फळे, अर्कावृक्षा केळी कैसे येती तुकोबराय म्हणतात. जिरं पेरलं तर जिरंच लागणार. अर्क म्हणजे रुईचं झाड, रुई पेरली तर काय येणार तुकोबराय म्हणतात. रुई पेरली आणि वर्षभर साधना केली कुणाची, त्या झाडाची. झाडाला रोज अगरबत्ती लावली, रोज नैवेद्य दाखवला आणि मागणी एकच, मला केळं पाहिजेत. अर्कावृक्षा केळी कैसे येती, कधीही केळं मिळणार नाहीत. मुक्त होण्यासाठी मुक्त आम्ही आहोत, मी मुक्त आहे एवढाच विचार सतत करायचा. बद्धता कधी निघून जाईल सांगता येत नाही. ध्यानात घ्या. असो, मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त केली, पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. ते हातकर महाराज आहेत, पाटील महाराज आहेत आणि सगळे मंडळी कीर्तनकार आहेत, आदरणीय पैड गुरुजी आहेत, सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त एवढ्यासाठीच करतोय, अनेक गावच्या आलेल्या मंडळींना. कारण चिमगावमध्ये संत नामदेवरायांचं चरित्र मला माझी चालू आहे तिथं, आणि तिथं 8 वाजता करून परत इथं आलो. थोडा वेळ आधी आलो असतो तर जरा सगळ्यांच्याबरोबर चर्चा करता आली असती, थोडी सुरुद भेटली असती, त्याच्यामध्ये काहीतरी चिंतन झालं असता एकमेकांच्यामध्ये. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून येईल कधीतरी तो दिवस, त्याची मी वाट बघतोय. ध्यानात घ्या. असो, शेवटी आज मण्याप्पा रामा एक्कल यांची पुण्यस्मरण 3ऱ्या पिढीमध्ये चालू आहे. किंबहुना एकल महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्वजणच आपण आलात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. 3री गोष्ट आहे ती म्हणजे बापू महाराज तळाशीकर यांच्या नावानं आश्रमा निढोरी या ठिकाणी आश्रमामध्ये गेली 12 वर्षे पाठ चालूच आहे. पण या जूनपासून त्या ठिकाणी इयत्ता 5वीची मुलं आम्ही घेतो आहोत निवासीसाठी, की त्या मुलांना स्पर्धा परीक्षा काय आहेत याचं ज्ञान, संस्कृत ज्ञान शुद्ध ज्याला आपण अष्टाध्यायी पाणिनीची म्हणतो ती, संस्कृत संथा आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण, हे सगळे एका ठिकाणी निवास ठेवून म्हणजे त्या ठिकाणी ठेवून त्यांना आम्ही देण्याचा सर्व आमच्या साधकांनी विचार केलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी घालायला हरकत नाही. आज जर बघितलं तर त्या आश्रमातली 12 वर्षे शिकणाऱ्या मुलांच्यामध्ये एक जण प्राध्यापक आहेत, माझ्या डाव्या साईडला ते उभारलेले आहेत, लक्षात घ्या. एक जण IT मध्ये इंजिनियर आहेत. त्या आश्रमाची एक परंपरा. पण आता नवीन आम्ही काम करतो आहोत, सगळे हेतू ठेवून आम्ही काम करतोय की 5वीला घेतलेला विद्यार्थी आमच्याकडे 12वीपर्यंत असावा आश्रमामध्येच, की त्याला गुरुकुल शिक्षण देणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलं जाणार आहे, की जे आज देशाला गरज आहे. देशाला एक वेगळी कीड लागलेली आहे. आज वैचारिक मंथन करायचं झालं तर फार मोठा आहे, ते लक्षात घ्या. तो विषय नाही, माझी वेळ पण संपलेली आहे. पण ते कुठंतरी पेटवणाऱ्याच्यात आम्ही नसावं, विझवणाऱ्यांच्यात असावं, म्हणून आम्ही ते काम हातात घेतलेलं आहे. ज्यांना शक्य आहे
त्यांनी तिथं यावं, माहिती घ्यावी आणि तिथं 5वीच्या विद्यार्थ्यांना ठेवण्यासाठी जूनपासून, यावर्षी 4थीला असणारे 5वीला येतील अशी व्यवस्था आम्ही तिथं करतो आहोत. धन्यवाद, सगळेजण आलात. माझ्या घरचा हा कार्यक्रम आहे म्हणून मी पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद दिलेले आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल.